सर वगैरे की एखादा दिले आरामात 2-3 महिन्यांनी. म्हटलं नाही मला काय होतं तोच पण यायला लागला. मी 5 वर्ष एकच काम करतो. असं नाही की या कार्यक्रमाचं मला दिले सगळं, पण ऍक्टर म्हणून मला काय नवीन सुचत नाही म्हटलं. नवीन रिॲक्शन पण सुचत नाही म्हटलं. काय थोडंसं थांबतो मी थांबलो. त्याच्यानंतर वेगळं काय नाही केलं. जर सिनेमे बघणं, माझेच मी एपिसोड बघत होतो की मी काय करतोय का, बऱ्याच ठिकाणी मी सेम खूप केलं, तर ते चालणार नाही फार असं मला वाटलं. माझं वैयक्तिक सांगतो. तर त्याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी थोडासा मी वेळ घेतला. म्हटलं आपण जरा थांबतो. कारण काय होतं ना, टीव्हीला पण आपणच दिसतो, इव्हेंटला पण आपणच दिसतोय, ठीक आहे. सतत दिसतो. आता खूप दिसणं तर मला असं वाटलं की अरे आज सकाळी टीव्हीला होता है ना, मी इकडे पण तेच आहे. ते चुकीचं नाही, चांगली गोष्ट आहे, पण काय सतत माझ्याकडनंच नवीन काही येतं. मला जे आधी सुचत होतं ते आता सगळं मी करत होतो, पण नंतर सुचणंच बंद झालं मला. तर मी थोडंसं म्हणून थांबतो. पण गौरव मोरेला टाइपकास्ट होण्याची भीती आहे ना, आहे. कारण आता एवढे माध्यमं वाढले की रोज कोण ना कोण नवीन दिसतोच ना, तर ती भीती आहे. प्रत्येक ऍक्टरच्या मनात आहे, माझ्या मनात पण तीच भीती आहे. पण कुठेतरी असं नाही वाटलं की एखादा कॉमेडी शो सोडून तू पुन्हा कॉमेडी शोज करतोस? हा, म्हणजे हिंमत सांगतो